परंतु त्याचं शिस्तीत विघटन करा. तोडफोड करून काचा वगैरे पसरू नका. बाजूला माझ्या कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची जागा आहे, तिला त्रास होऊ नये. चला, सूचना संपली आहे. आपण कॉम्बॉक्स ठेवली, जिथे आवाज असेल संयमची गरज. धन्यवाद. उपस्थित सर्व खेळाडूंचं स्वागत आहे आणि जाऊया आजच्या रात्रीतील सेकंड लास्ट मॅच. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही हा बॉल पाहू शकाल. भन्नाट यॉर्कर. अगदी रात्रीचे 2:14 झालीत आणि ही मॅच आपण पाहू शकता. अगदी यॉर्करने केले डावाला इथून सुरुवात. पहिला बॉल डॉट फेकलाय, इनफिल्डच्या वरून उडवलाय, फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाले बाउंड्री लाईनच्या दिशेनं. खेळाडू देखील पोहोचलेत. इथे 2 धावा मिळतील. अभिजित ठाकूर हा खेळाडू गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहताय. संयमजी, या मॅच साठी टीम बांधपाडासाठी शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते परेश खोपटे यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. 2 बॉलचा खेळ संपला आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 2 धावा. खोपटे टीमला शुभेच्छा येत आहेत. रितेशजी ठाकूर, खोपटे, मनीषजी मात्रे. ओ क्रॅकिंग स्ट्रोक. ओव्हरला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. खेळाडू प्रयत्न करतायत परंतु बनतील प्रेक्षक. बॉल सीमा पार. 4 धावा. त्यानंतर 6 धावा. अभिजित ठाकूर तयार. वेग चांगला. तो लाईन लेनची गरज राहील इथे देखील. आणि 3 षटकांची मॅच. जो संघ जिंकेल तो आजच्या रात्रीमध्ये शेवटची मॅच खेळेल मयूर स्मृती सुरुंगपाडा टीमच्या विरोधात. आणि कुठला संघ असेल आजच्या रात्रीमध्ये जो सुरुंगपाडा टीमच्या विरोधात खेळेल? एकीकडे कोपटा संघ आणि का गोलंदाजीनं मागील मॅच जिंकले. नूर 11 पानदिवे टीमनं 27चा पाठलाग करू दिला नव्हता. तब्बल 16 धावेनं डोंगरी संघाला पराभूत केलं त्या मॅच मध्ये. गोलंदाजीकडे दर्जा आहे या टीमकडे. नूर 11 पानदिवे गोलंदाजी चांगली पाहायला मिळते परंतु इथे धावसंख्येची गरज राहील. लॉफ केल्या बॉलला. पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलेत. खेळाडू पोहोचलेत बॉल पर्यंत. एक झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघालेत परंतु दुसरी धाव धोक्याचे ठरेल हे ओळखलं आणि तदनंतर परत पाठवलं बॅट्समनला. रन्स मिळते या बॉलवरती. एकच सिंगल आणि या सिंगलनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. 5 बॉलचा खेळ संपलाय. अभिजित ठाकूर विकेट आली नाहीये या ओव्हर मध्ये. 5 बॉल मध्ये आतापर्यंत 8 धावा. राऊंड द विकेटचा पुढचा बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. खेळाडू तैनात. ओ बॅकअप राहिलं. अन्यथा एक्स्ट्रा रन आले असत्या. तो पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बांधपाडा खोपटे ओमसाई क्रिकेट क्लब यांच्या विरुद्ध धावा काढल्यात नूर 11 पानदिवे टीमनं बिनबाद. 9 धावा. यांसाठी मनस्वी विजयी शुभेच्छा आल्यात. ओ टू कॉम्बॉक्स. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 9 धावा. बॅटिंग करते नूर 11 पानदिवे टीम. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती नयन ठाकूर हा गोलंदाज आला. नयन ठाकूर पहिला बॉल. त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी. खेळाडू फसलेत. ओ डायरेक्टली थ्रो. निशाणा साधू शकले नाही स्टंप वरती. ही धोक्याची धाव आणि ती पूर्ण झाली असं आपण म्हणूया. एक सिंगल न संघ पोहोचेल 10 वरती. बिनबाद 10. काय अगदी दौड लगावली बॅट्समननं. प्रॉपिंग क्रीज मध्ये पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत त्याने घेतली.
आणि ही रन्स इथे कंप्लीट केले. 10 धावा धावफलकावरती. फ्रेंड्स ग्रुप आयोजित दमदार स्पर्धेचा आयोजन आज दुसरी रात्र आहे स्पर्धेची आणि सातत्याने 4 रात्रीमध्ये तुम्हाला ही स्पर्धा पाहायला मिळेल. फायनल डे राहील 5 मार्च. उद्या देखील प्रचंड गर्दी आणि उद्या चांगला लॉट्स आहे स्पर्धेचा. मिस टायमिंग आहे पण तो खेळाडू कोणी नाहीये त्या ठिकाणी. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये बॉल फॉर आर सीमा पार 4 रन. चौदा धावा धावफलकावरती. मागील बॉलवरती आल्या 4 धावा. चौदा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी ट्रॅकवरती नयन ठाकूर. चांगली लाईन या ठिकाणी पाहायला मिळते. मागील बॉलवरती जरूर 4 आल्यात परंतु इथे बॅट्समनला शांत ठेवण्यामध्ये यशस्वी राहिले गोलंदाज नयन ठाकूरला आपण पाहू शकाल. दमदार कामगिरी. सर्व आय थिंक बांधपाड्याचेच खेळाडू आहेत. एका पाड्याचे हे खेळाडू आणि आज बरेचसे नवीन चेहरे आज संघामध्ये पाहायला मिळतात. परंतु काय गोलंदाजी राहिली आज संपूर्ण दिवसामध्ये. इथे उडवलाय बॉल. लॉंग ऑफ बाउंड लाईनच्या वरून ठोकलाय. बॉलचा सीमा पार षटकार. फटकेबाजी या ओव्हर मध्ये आतापर्यंत पाहायला गेलं तर 1 षटकार 1 चौकार 1 सिंगल. 11 धावा तर मोजल्यात नयन ठाकूरनं. त्यामुळे आता टेन्शन चांगलंच वाढलंय कोपटे बांधपाडा ओम साई क्रिकेट क्लब संघासमोर. आणि जर इथे धाव बॅट्समनला रोखले नाहीये तर धाव संख्या चांगल्या बनू शकतात. आता कळून चुकलंय गोलंदाजी डिपार्टमेंट. कारण मागील बॉलवरती चुकी झाली. स्लॉट मध्ये बॉल दिला तिथे आक्रमण केले बॅट्समननं. नेक्स्ट बॉल. ओ या लाईन लेनची गरज आहे. टप्पा मागे ठेवल्या आणि या गोष्टी हाताळाव्या लागतील नयन ठाकूरला. बॅट्समन अगदी चांगली फटकेबाजी करताना पाहायला मिळाले. 1 षटकार 1 चौकार. कर्णधारनं सांगितलं मागील मॅच मध्ये देखील की आम्हाला या मॅच मध्ये धावांची गरज आहे आणि जरूर आम्ही धावा बनवू. मागील मॅच मध्ये 27 डिफेंड केल्यात. तो प्रत्येक मॅच तुम्ही गोलंदाजांच्या भरोशावरती जाऊ शकत नाही. इथे तुम्हाला धावा देखील बनवाव्या लागतील आणि कमीत कमी जर 3 ओव्हर मध्ये 33-35 झाल्या तर चॅलेंज वाढू शकते कोपटे टीमच्या विरोधात. गोलंदाजी ट्रॅकवरती नयन ठाकूरचा पुढचा बॉल. आणखीन एक उंच उडालाय बॉल. मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. पकडलाय सुंदर कॅच. विकेट क्रमांक 1. पहिला धक्का लागलाय नूर 11 पानदिवे. धाव फलकावरती धावा तुम्ही पाहताय. 1 खेळाडू बाद 20 धावा नूर 11 पांडदेवेची ही सुरुवात. तो आजच्या रात्रीचा जर आपण विचार केला तर या तिन्ही संघांनी उत्तमरित्या आतापर्यंत परफॉर्मन्स दिला. मयूर स्मृती सुरुंगपाडा अगदी थेट आजच्या रात्रीची शेवटची मॅच हा संघ खेळेल. परंतु त्यांच्या विरोधात या 2 संघांमधून एका संघाचं तिकीट पुढच्या मॅच मध्ये राहील. परंतु त्यामुळे ही मॅच डू ऑर डाय. जिंको या मरो. इथून जे काही करायचे ते आता तुम्हाला अगदी मजबूत काम करावं लागेल. कारण ज्या पद्धतीने धावा काढल्यात 20 धावा. सुरुवातीला 9 आल्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्यात 11. तो तिसरं षटक कशा पद्धतीने हाताळतील गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज येत आहेत. राहुल ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवरती उभा ठाकलाय. बरेचसे आज समर्थक कोपटे संघाचे देखील पाहायला मिळतात. त्याच दरम्यान पानदिवे टीम देखील. बऱ्याच वेळा हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात कदाचित खेळले देखील असतील. परंतु आज निमित्त फ्रेंड्स चषकाचं आणि या दमदार स्पर्धेमध्ये एकमेकांच्या विरोधात सेकंड लास्ट मॅच आणि हाय व्होल्टेज ड्रामा आतापर्यंत पाहायला मिळाला आहे. 12 बॉल मध्ये 20 काढल्यात. या ओव्हर मध्ये कमीत कमी 15 ते 16 बनायला हवे ही अपेक्षा असेल पानदिवे टीमच्या समर्थकांची. परंतु तेवढं देखील सोपं नाहीये. सांगत असताना गोलंदाज
राहुलला आपण पाहू शकाल पहिला बॉल लेग बायचा इशारा केला अंपायर्सनं. संघाची धाव संख्या झाले 21. 21 धावा धाव फलकावरती. शेवटचे आणखीन 5 बॉल. हेच खरे क्रिकेटचे प्रेक्षक तुम्ही पाहू शकाल. प्रत्येक रात्रीमध्ये क्रिकेटचा ते आनंद लुटत असताना आपण पाहत आलोय आणि आज देखील या स्पर्धेमध्ये रात्रीचे 2 वाजून निघून गेले तरी देखील प्रेक्षक थांबून राहिलेत. फुलटॉस ओ कॉटन बोल्ड किती लाजवाब प्रयत्न केलेत खेळाडूंना. वेगवान हा फटका होता आणि तेवढं धाडस देखील दाखवलंय. कामगिरीसाठी टाळ्या वाजतायत. पहा किती ऊर्जा अद्याप खेळाडूंमध्ये. हीच तर ग्रामीण क्रिकेटची मजा. आम्ही खेळतो आमच्या गावासाठी आणि गावाचं नाव आज वेगळ्या पातळीवरती आम्हाला न्यायचं आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. आणि हे सांगत असताना राहुल ठाकूर व्हेरी गुड परफॉर्मन्स, गुड फिल्डिंग. फक्त त्याने बॉल स्टॉप केला नव्हता तर लगेच डेंजर एंड कडे थ्रो देखील फेकला होता. उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी राहिले आणि राहुल ठाकूर सध्याच्या स्थितीला गोलंदाजी हाताळतोय. मिस टायमिंग या फटका हवेमध्ये संचारला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून खेळाडू आलेत. एक झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि चला इथे आणखी धावा मिळतील का. धावत सुटलेत बॅट्समन. पहा इथे पंच रन्स किती आहेत. 2. चला 2 धावा या ठिकाणी दिल्या गेल्यात. अशीच घटना आपण इंग्लंड न्यूझीलंड मध्ये पाहिली. बेन स्टोक्सच्या बॅटला बॉल लागून बाउंड्री गेला होता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. तिथे त्या 4 धावा पकडल्या परंतु इथे पंचांनी 2 धावा दिल्यात. टप्पा बॉल पिकअप करण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर बॉल होता. पूल झाला नाहीये व्यवस्थित त्यामुळे रन्स मिळते फक्त 1च धाव. थेंबे थेंबे तळे साचे. आता प्रत्येक बॉल वरती टाळ्या शिट्या वाजू लागल्यात. खोपटे टीम बांधपडासच्या समर्थकांच्या. त्यांना ठाऊक आहे कमी धावसंख्येपर्यंत आतापर्यंत थांबवलंय. परंतु खोपटे टीमचे समर्थक हे विसरू नका मागील मॅच मध्ये 27 देखील डिफेंड केल्यात त्यामुळे अद्याप संघर्ष करावा लागेल. परंतु कौतुक करूया गोलंदाज राहुल ठाकूरचा. काय गोलंदाजी केली या गोलंदाजानं. शेवटचा निर्णायक षटक तो हाताळतोय आणि सध्याच्या स्थितीला चांगलाच घाम फोडलाय बॅट्समनला. परंतु इथे टाकलाय फुल टॉस. इलेव्हेशन नाहीये. अभिजित ठाकूर आला डाऊन दी बॉल. टिपलाय कॅच. आणखीन एक खेळाडू बाद. दोन खेळाडू बाद 25 धावा आणि या इनिंग मधील आता शेवटचा एक बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. इथे देखील रन्स कमी बनल्यात. मागील काही मॅच मध्ये रन्स कमी बनतात. अगोदर शरीराला आदळला तदनंतर बॅटला लागला बॉल. रन्स मिळेल इथे देखील एक. बॉलिंग आवडली असेल तर राहुल साठी टाळ्या उद्या. शेवटच्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी साकारली आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर नूर 11 पानदिवेची धावसंख्या 26 आणि 27 चा पाठलाग करावा लागेल. मागील मॅच मध्ये 27 काढू दिल्या नव्हत्या डोंगरी 11 डोंगरी टीमला. त्या मॅचची पुनरावृत्ती घडेल का इथे. पुन्हा एकदा 27 चं चॅलेंज आहे त्यांना रोखायचं आणि आता पुन्हा एकदा गोलंदाजांची अग्नी परीक्षा. 18 बॉल 27 धावा.
शेठ पाटील आणि आज तुम्ही पाहू शकाल माननीय श्री प्रीतम दादा मात्रे माजी विरोधी पक्ष नेता आणि त्यांच्या जोडीला आमची A1 जोडी केतनजी पाटील आणि कल्पेश दादा पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने त्यांच्या फ्रेंड्स ग्रुप मोठी जुईच्या माध्यमातून रजनी क्रिकेट नाईट क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन. यानंतर शेवटची एक मॅच आहे. काल पहिली रात्र स्पर्धेची होती आणि ती ठीक 4:15 पूर्ण झाली. आज आम्ही अपेक्षा केली की ठीक 2:30 वाजेपर्यंत मॅचेस होतील, परंतु ते घडले नाहीये कारण 10चा लॉट्स होता. चला याच्यानंतर शेवटची मॅच आहे. तयारीत राहा मयूर स्मृती सुरुंगपाडा टीम. एक आणखीन चॉईस करून ठेवा. चला खेळाडूंपर्यंत आणखीन एक बॉल द्या. चला अंपायर्स केलाय बॉल चॉईस. बॉल चॉईस केलेला आहे आणखीन. डोंट वरी, मॅचला सुरुवात करूया आपण. 18 चेंडू आणि 27 धावेचं आव्हान आहे. अगदी पाटा विकेट्स या क्रीडांगणामध्ये मागील बरेच महिने झाले आपण सातत्याने स्पर्धा पाहत आलोय आणि आज ही स्पर्धा देखील एक मोठ्या पातळीची आहे. उरणच्या अभिमानाची, उरणच्या सन्मानाची आणि स्पर्धेची चर्चा फक्त उरण तालुक्यामध्येच नाहीये तर पनवेल, खालापूर, रसायनी, तदनंतर पाहायला गेलं तर समस्त रायगडमध्ये स्पर्धेचा बोलबाला राहिलाय आणि ही स्पर्धा आज दुसऱ्या रात्रीमध्ये प्रवेश करते. आणखीन 2 रात्रीमध्ये तुम्हाला या क्रीडांगणामध्ये या स्पर्धेचा थरार पाहायला मिळेल, त्यामुळे प्रेक्षक यायला विसरणार नाहीयेत. चला बॅक टू क्रिकेट मॅचला करूया सुरुवात. 18 बॉल प्रति ओव्हर 9च्या सरासरीनं 27 बनवायचे आहेत. बॅट्समन आले सलामीला. मंथन आलाय पहिला फुल टॉस, तो चान्स त्याने सोडलाय आणि त्याच्या सोबतीला राहुल ठाकूर हे 2 सलामीचे फलंदाज. मागील मॅच गोलंदाजाने जिंकून दिले टीम नूर 11 पांदिवे टीमला. इथपर्यंतचा प्रवास राहिला तो या 3 गोलंदाजांमुळे, त्यामुळे आता हे 3 गोलंदाज पुन्हा एकदा महत्वाचे राहतील या मॅच साठी नूर 11 पांदिवे टीमला. पहिला बॉल डॉट, कुठल्याही प्रकारचे रन्स नाहीये, त्यामुळे आता समीकरण 17 बॉल 27 धावा. इथे देखील फुल टॉस, 2 फुल टॉस बॉल. मंथन शांत राहिला. 2 बॉल मध्ये त्याच्या बॅट मधून हवे तसा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला नाहीये, फक्त एक सिंगल. या मॅचला थेट केरलावरून एन्जॉय करतायत आमचे उपसरपंच साहेब रितेश दादा ठाकूर, मनीष जी मात्रे, यस मयूर दादा घरात अगदी थेट केरळ वरून मॅचला एन्जॉय करतायत. त्यांचा गावचा त्यांच्या पाड्याचा संघ आणि संघ जिंकावा ही त्यांची अपेक्षा आणि त्यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा देखील. आमचे समाधान शेठ माळी साहेब यांच्याकडून देखील संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. 2 बॉल मध्ये आतापर्यंत एक सिंगल आले. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालेत गोलंदाज. हाफ ट्रॅकर बॉल, परंतु चांगला बाउन्सर. गोलंदाजांचं आपण कौतुक करूया. हीच ताकद राहिली नूर 11 पांदिवे टीमची. सहजासहजी ते मॅच सोडणार नाहीयेत. सहजासहजी खोपटे टीम तुम्ही हा सामना जिंकू शकणार नाहीये, त्यामुळे इथे तुम्हाला देखील हातपाय अगदी चालावे लागतील, कारण जेवढी सोपी मॅच वाटते तेवढा सोपा सामना मुलीच नाही. मागील मॅच मध्ये ते उत्तर मिळालं, 27 धावा डिफेंड केल्या. इथे देखील तशीच सुरुवात आहे. अलॉंग द कार्पेट लॉंग ऑफला चाललाय बॉल. खेळाडू तैनात आहे. चांगली फिल्डिंग, एक झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि रनआउटची संधी सोडली नाहीये. राहुल ठाकूरला परतावा लागेल धावचीतच्या स्वरूपात. पहिला धक्का. अनुपस्थित असताना डीजे ॲडी यांची आपल्याला ऑपरेटिंग पाहायला मिळते. कौतुक करूया आपण डीजे ॲडीचं. ॲडीने आज मॅडीला देखील मागे टाकलं. ज्या पद्धतीने तो ऑपरेटिंग करतोय, गुलाबी थंडीमध्ये वातावरण टाईट कसं करायचं या ॲडीला चांगलेच ठाऊक आहे आणि तो मात्र इथे चांगली ऑपरेटिंग करतोय, त्याचं देखील विशेष कौतुक करूया आपण. बॅटच्या रडार मध्ये परफेक्ट कनेक्शन. आपल्या टप्प्यात आलं की कार्यक्रम आपण जरूर करतो आणि या बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. इट्स अ कडक 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 सिक्सर.
संगीत वारंवार आपल्यापर्यंत ते पोहोचवतात. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे बॉल येईल डॉट आणि पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय कंप्लीट. जिथे बॅटिंग करत असताना धाव फलकावरती धावा आहेत. एक खेळाडू बाद 8 धावा. आय थिंक अशीच मॅच मागील मॅच मध्ये देखील 8 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या आणि इथे देखील 8च दिल्या. त्यामुळे जशी मॅच मागील झाली तसंच दृश्य सुरू आहे. त्यामुळे घाम अद्याप फुटलाय कोपटे बांधपड्याच्या खेळाडूंना देखील. कारण 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 19 धावेची आवश्यकता. 12 बॉल 19 धावा. चला घाई करा थोडीशी कारण याच्यानंतर आणखीन एक मॅच आम्हाला पूर्ण करायची आहे. म्हणजे जवळजवळ आज पुन्हा एकदा 3:15 3:30 जरूर आहेत. आणि नाईट क्रिकेटमध्ये एवढा टाइम जरूर होतो कारण 10चा लॉट्स होता आज. त्यामुळे आपण थोडेसे वेळेच्या अभावी अगदी मागे राहिलो. चला स्पर्धा अगदी वेळेवरती संपावी ही अपेक्षा आम्हाला देखील. बरेचसे प्रेक्षक देखील जॉईंट आहेत अद्यापही आमच्या उरण टेनिस क्रिकेट चॅनल वरती. त्यांचं देखील आम्ही विशेष सहर्ष स्वागत करू. आपला गावचा संघ जिंकावा या उद्देशाने ते रात्रीमध्ये देखील मॅच पाहायची सोडत नसतात. किती प्रेम असतं गावच्या क्रिकेट वरती. लॉफ केल्या बॉलला ऑन साइडला चालला लंगॉनला. खेळाडू तैनात आहे. रन्स मिळेल फक्त एकच धाव. आता समीकरण येणारे 11 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 18 धावेची आवश्यकता. चांगला संघर्ष तुम्ही पाहू शकता दोन्ही टीम मध्ये. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष या कोई मान नहीं होता. जब तक न पडे हातोडी के गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष आहे आणि संघर्षामधूनच तर यश प्राप्त होतं. आणि या संघर्ष कोण पार पाडेल, कोण जिंकेल ही मॅच. फटका चांगला. बॅटचा स्विंग वेगाने बॅट फिरले परंतु इथे रन्स मिळते फक्त एकच धाव. एकेरी धाव संख्येने आता संघ पुढे चाललाय. मगाशी जे कोपटे संघाचे समर्थक अगदी जल्लोष करत होते त्यांना देखील आता थोडस शांत ठेवलंय गोलंदाजी डिपार्टमेंटनं. आता समीकरण राहिले येणारे 10 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 17 धावेची आवश्यकता. 10 बॉल 17 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तैनात. बॅकफुट वरती गेले पंच केलाय. फटका चांगला 2 धावा मिळू शकतात आणि दुसऱ्या धावेसाठी देखील निघालेत खेळाडू. थ्रो राहिलाय खरा परंतु चला जज केलं विकेट किपरनं. धावा मिळतात इथे देखील 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावेनं आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. येणारे शेवटचे 9 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 15 धावेची आवश्यकता. लाजवाब स्पर्धा. प्रत्येक मॅच मध्ये पैसा वसूल राहिलाय. प्रत्येक मॅच मध्ये वेगवेगळे दृश्य प्रेक्षकांना पाहायला मिळालेत. जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबालो ऐसा खून चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत का गुण चाहिए, संघर्ष चाहिए. इथे चांगली फाईट करतायत गोलंदाजी करणारी टीम. नूर 11 पांदिवेचं आपण कौतुक करतोय. तो सिंगल डबल न मॅचला पुढे नेण्याचं काम करतायत सध्याच्या घडीला. रन्स मिळाले जाईल फक्त एकच धाव. पहा नूर 11 पांदिवे टीम कडे फक्त बॉलिंगच चांगली नाहीये तर फिल्डिंग देखील त्याच ताकदीची आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या रात्रीमध्ये नूर 11 पांदिवे टीमच्या खेळाडूंकडून. प्रत्येक खेळाडू 100% एफर्ट देतोय. प्रत्येक खेळाडू आपल्याला संघामध्ये का घेतलाय याची वारंवार उणीव देताना पाहायला मिळाल्या. इथे देखील 1 रन्स. जिथे 12 मध्ये 19 बनवायचे होते सामना आल्या 8 बॉल 14 ची आवश्यकता. 8 बॉल 14. प्रत्येक क्षणाला वेगवेगळे दृश्य दाखवणारा खेळ म्हणजे क्रिकेट. 8 मध्ये 14. फटका फसलाय आणि पकडलाय कॅच. रंगात आली आता मॅच. यस डीजे.
चला अगदी सुरुवातीला वाटलं की बॉल निघालाय की काय वरून, परंतु तदनंतर असं समजलं की बेस पडल्यात आणि त्यामुळे खेळाडू क्लीन बोल्ड झालेत. आता समीकरण आलंय शेवटचे 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 14 ची आवश्यकता. मैच की स्थिति बदल ले. जिसने बोला कल दिन गया टल, जिसने बोला परसों बीत गए बरसों, जिसने बोला आज उसी ने किया राज. आज की इस रात में कौन राज करेगा इस मुकाबले में. मैच जीतने के लिए 6 गेंदों में 14 की जरूरत. 6 बॉल 14 धावा. कमालीचा सामना. बॉलिंग ट्रॅक वरती आलेत गोलंदाज जयंता. मागच्या मॅचचा ओव्हर विकेट टेकर गोलंदाज. 3 बॉल अगदी 3 विकेट्स ओव्हर मध्ये घेतल्या होत्या. 6 बॉल मध्ये 3 विकेट्स. ओव्हर हॅट्रिक पाहायला मिळाली. इथे 6 मध्ये 14 काढायचे आहेत. बॅटच्या रडार मध्ये मॅच संपली नाहीये. अभिषेक ठाकूर मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि तो सांगतोय जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. षटकार फक्त प्रॅक्टिसला शेवा तुम्ही. मुश्किलों से भाग जाना आसान हो जाता है. हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ नहीं मिलता इस जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है. व्हाट अ बैटिंग परफॉर्मन्स. चला इथे चांगला बॉल आहे. निघालेत खेळाडू बॅटिंग स्ट्राइक घेण्यासाठी, परंतु अभिजितला ते मान्य नाहीये. त्याला खेळायचं या मॅच मध्ये, त्याला जिंकून द्यायचे या सामन्याला. त्यामुळे आता समीकरण बदलले. शेवटचे 4 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 8 ची आवश्यकता. संयमजी आपण ऑडियन्स पोल घेऊया. चला पांदिवीकर, काय वाटतंय तुम्हाला. खोपटेकर तुम्हाला काय वाटतोय. बघा खोपट्याचा आवाज जास्त आहे, पण तो खेळ कोणाचा जास्त होतो ते पाहूया. ओ टू कम बॉक्स. प्रेक्षकांपर्यंत आपण पोहोचलात. खोपटेचे समर्थक अगदी जल्लोषाने सांगू लागलेत आम्ही ही मॅच जिंकू, पण तो येणारा काल अद्याप बाकी आहे. 4 बॉल 8 ची आवश्यकता. फाईट होईल का इथे. चांगला फटका खेळलाय टिपीट विकेटला. खेळाडू कुणी नाहीये. बनतील प्रेक्षक. बॉल सीमा रेषा पार. 4 रन. तीन बॉल आणि 4 धावेची आवश्यकता. काय बॅटिंग सुरू. अभिजित ठाकूरचा तडाखा चांगलाच मिळालाय. चांगला चोप दिला अभिजित ठाकूरनं. तुझं पंख दिले देवानं, घे झेप सामर्थ्यानं, दरी डोंगर हिरवी रानं, जा ओलांडून या सारी. काय बॅटिंग करतोय खेळाडू. 3 बॉल 4 ची आवश्यकता. अलॉंग द कार्पेट लॉफ केला. 1 झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. ओ बॉल सोडलाय आणि इथे 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. शेवटचे 2 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी आता 2 धावेची आवश्यकता. अभिजित ठाकूरचा संघर्ष आवडला असेल तर कोपटे टीम टाळ्या होऊ द्या. शेवटचे 2 बॉल आणि 2 धावा. परंतु विवेक सर हा बॉल जर डॉट आला तर पुन्हा एकदा मॅच वेगळ्या स्थितीमध्ये जाईल. परंतु जर सिंगल आली तर 1 बॉलला 1 राहतील. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. त्यामुळे तुम्हाला 2 धावा इथे पूर्ण कराव्याच लागणार आहेत. कोपटे टीम 2 बॉल 2 ची आवश्यकता. नऊ बॉल मध्ये 22 काढल्यात अभिजित ठाकूरनं. 2 षटकार 1 चौकार आणि मागील बॉल वरती आलेली 1 दुहेरी धाव संख्या. 2 बॉल मध्ये 2 ची आवश्यकता. चला हाय व्होल्टेज ड्रामा.
मॅच अगदी गरम स्थितीमध्ये पाहायला मिळते. हा बॉल फार महत्वाचा आहे. डॉट बॉल येईल की इथून 2 धावा येतील. मॅच फिनिश करेल का अभिजित ठाकूर की शांत ठेवतील गोलंदाज त्याला जयंत. ओ बॉल पकडलाय, थ्रो झालाय आणि आता सामना 1 बॉल 1 धाव. कालची शेवटची मॅच देखील 1 बॉल मध्ये, चौथा सामना 1 बॉल मध्ये 1 वरती आला होता आणि गुड्डून तिथे ती मॅच जिंकून दाखवली आणि केगाव संघच सुपर 4 मध्ये पोहोचला होता. चला आता 1 बॉल 1 धावेची आवश्यकता. मोठीजुईच्या क्रीडांगणामध्ये नक्की काय सुरू आहे दुसऱ्या रात्रीमध्ये देखील हे देखील कळायला आता प्रश्न पडलाय. कारण कालच्या रात्रीमध्ये देखील 1 बॉल मध्ये 1 वाचले, आज 1 बॉल मध्ये 1 वाचवायचे नूर 11 पांदिवे टीमला. परंतु अभिजितनं ज्या पद्धतीनं संघर्ष करत इथपर्यंतचा प्रवास करून दिलाय त्याला हार मंजूर नसणार आहे या मॅच मध्ये. शेवटचा 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. सूरज अगदी कशा पद्धतीनं स्पर्धा, अगदी वेगळा आनंद प्रेक्षकांना देखील. आणि मागील हा 5वा दिवस आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. माझ्या वाट्याला असेच मॅचेस आलेत आणि त्यामुळे आवाज देखील अगदी पूर्णपणे बसून गेल्या. ही 5वी रात्र लगातार मॅचची आणि असेच सामने आम्ही 4 रात्रीमध्ये आमच्या ग्रुप ग्रामच्या प्रीमियर लीग मध्ये पाहिले. आणि इथे देखील शेवटची मॅच आवडल्यास तर टाळ्या होऊ द्या. शेवटचा 1 बॉल 1 धावेची आवश्यकता आणि इथे या फटक्यानं सामना जिंकलाय खोपटे टीमनं. यस कम ऑन डीजे. हा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आला. मनपूर्वक अभिनंदन करताना पाहायला मिळतात आमचे मंगेशी डाकी यांचा संघ आणि त्या संघासाठी त्यांचा आहे पाठबळ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठाकूर भाई अभिजित ठाकूर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला अभिजित या आपण मंचावर. मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीने त्याला आपण करूया सन्मानित. आणि नेक्स्ट मॅच फायनल. चला कृपया जास्त धूल आपण उडवू नका. चला आपण टॉस करतोय. शेवटच्या मॅचचा टॉस आजच्या रात्रीमध्ये. आणि संपूर्ण आयोजकांचा मनापासून आभार ज्यांनी आज या स्पर्धेमध्ये एका दिवसाचं समालोचन करण्याची संधी दिली. आमचे मित्र अंकेश असतील तर नंतर संपूर्ण आयोजक कमिटी यांचा मनपूर्वक आभार. चला विघ्नेशजी पाटील आणि मंगेशजी डाके नाणेफेक करतोय आपण. दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या जातील. ओके सुरुंगपाडा टेल्स हेड्स इज अ कॉल. सुरुंगपाडा टीमनं नाणेफेक जिंकली आहे. डिसिजन काय आपला? फील्ड करणार आहेत. खोपटा टीम पहिली थांबायची आहे. बा एका गावातून 2 टीम केलत आहेत आणि दुसऱ्या टीमचा जी आपल्याला कमी पाहायला मिळते मोठ्या स्टेजला खेळत असताना. परंतु आज एक ग्रामीण स्तरातील एका गावातील बी टीम आज मोठ्या स्तरावर येताना एक चांगल्या फॉर्मॅटमध्ये शेवटपर्यंत पोहोचली आहे. पहिलं अभिनंदन खोपटी टीमचं. कसं वाटतोय? मागच्या रजनीमध्ये आपण टॉप टीम जी होती ती बॅकफुटला राहिली आणि आता तुम्ही फ्रंटपोर्टवर येऊन खेळताय. ही कितवी रजनी आहे तुमची? पहिली रजनी आहे. बांधपाडा बॉयजची ही पहिलीच रजनी आहे आणि आम्ही ही बांधपाड्याची टीम काही प्लेयरांना संधी मिळण्यासाठी केली आहे. कारण प्रत्येक वेळेला आमची मोठी टीम असते त्याच्यातलं आमचे 5-6 प्लेयर असतात पण मुलं एकत्र येऊन आम्ही हा परफॉर्मन्स केलेला आहे. म्हणजे सुंदर सर्व मुलं खेळलेले आहेत त्याच्यामुळे खूप आनंद वाटतोय. आता शेवटचा टप्पा आहे तो पण आम्हाला पूर्ण करायचा आहे. पहिली एंट्री आहे आणि ही रॉयल एंट्री झाली आहे मोठीच्या मैदानावरती.
दोन सामने जिंकले. तिसऱ्या सामन्यासाठी दोन्ही टीमला क्वालिफायर म्हणून एक संधी मिळाली आहे. जिथं सुरुंगपाडा सुद्धा 2च सामने खेळला आणि त्यानंतर खोपटे टीम सुद्धा 2च सामने खेळला. त्यामुळे या मॅच मध्ये असेल काही ट्विस्ट. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अभिजित ठाकूर. अभिजित ठाकूर अगदी संयमी चेहरा आहे. त्यानं कमालीचा खेळ केला. त्याच्या बॅट मधून मोठे फटके सुद्धा पाहायला मिळाले. आणि त्यानंतर क्रिकेट बद्दल संयम दाखवावा लागतो. तो शेवटच्या क्षणाला त्यांनी चांगला दाखवला. अभिजित, प्रथमतः तुला काही न विचारता तुझ्या मनातील काय भावना आहे खेळाबद्दल, आयोजनाबद्दल आणि तुझ्या टीम बद्दल? आयोजन तर खूप चांगलं आहे. प्रथमतः आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली तर आयोजकांचा आभार मानतो. प्रेशर होताच, पहिल्यांदाच एंट्री टाकली, टीमने जबाबदारी दिली आणि ती पूर्ण केली. खूप आनंद होतोय. तुझ्यासाठी खूप खूप शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच तू आणखीन चांगला परफॉर्मन्स कर, हीच तुला शुभेच्छा.